नमस्कार मंडळी, संचिता's टेस्टी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आवाज थोडासा बसलेला आहे कारण की सर्दी झाली आहे, त्यामुळे आज आपण आपल्या रेसिपीमध्ये बनवणार आहे चीज बॉल्स, जे वरून असे कुरकुरीत आणि आतून एकदम असे चीजने भरलेले असणार आहेत। हे चीज बॉल्स सगळ्यांना आवडतात, तुम्ही सुद्धा आपल्या घरी नक्की बनवा। आपण ह्या रेसिपीला आज वेळ न वाया घालवता सुरुवात करणार आहोत। रेसिपीला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण एकदा पाहून घेऊया आणि रेसिपीला सुरुवात करूया। हे चीज बॉल्स बनवण्यासाठी आपल्याला इथे 3 बटाटे मी घेतले आहेत मोठे, जे आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहेत। तसेच लाल तिखट, मीठ, हळद आणि काला मिरी पावडर घेतलेली आहेत। त्याचसोबत मी इथे बारीक चॉप केलेली अशी शिमला मिर्च घेतलेली आहे। तुम्हाला अजून कोणत्या भाज्या आहेत तर तुम्ही त्या टाकू शकता। तसेच ब्रेडचे किनार मी इथे काढून घेतलेले आहेत, असे ब्रेड मी घेतलेले आहेत। त्यासोबतच आपण इकडे मोझरेला चीजचे क्यूब्स घेतलेले आहेत, तुम्ही दुसरं चीजसुद्धा वापरू शकता। आपण आता हे जे बटाटे घेतलेले आहेत ते आपण कुकरमध्ये 4 ते 5 शिट्या काढून घेणार आहेत आणि ते शिजवून घेणार आहेत। मी इथे कुकर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 1 तांब्या असा पाणी टाकलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। तसेच त्याच्यामध्ये मी जे आपण मोठे बटाटे घेतलेले होते ते मी इथे कुकरला लावून शिजवून घेणार आहेत। मंडळी, चीजच्या तसेच आईस्क्रीम आणि चॉकलेटच्या गोष्टी सर्वांनाच खूप आवडतात, लहान मुलांच्या तर त्या अतिशय अशा प्रिय असतात। त्यामुळे तुम्ही हे चीज बॉलसुद्धा नक्की ट्राय करा, तुटत नाही। जर आपण बरोबर अशा रीतीने आपण बनवले तर एकही असं चीज बॉल्स तुटत नाहीत किंवा त्यातलं चीजसुद्धा बाहेर असं येत नाही। मी इथे गॅस फ्लेम ऑन केले आहे आणि 4 ते 5 शिट्ट्या काढून मी हे बटाटे पूर्णपणे शिजवून घेणार आहेत। मंडळी, बटाटे आपले शिजून झाले आहेत। आपण आता ह्यांना थोडा वेळ असे 15 मिनटं थंड करून ह्यांना असे सोलून घेणार आहोत। मी पूर्णपणे बटाटे थंड करून त्यांना सोलून घेऊ असे मॅश करून घेणार आहोत पूर्णपणे। मी इथे कॉर्नफ्लेक्स दाखवायचे विसरली, हे मी चीज बॉल्सच्या कोटिंगसाठी वापर करणार आहे, ज्याने ते अजूनच क्रिस्पी बनणार आहेत। मग अशी मी ते दाखवायचं विसरली। इथे आपले बटाटे शिजून झाले आहेत, तसेच त्यांना मी मॅशसुद्धा करून घेतले आहे, तुम्ही पाहू शकता। बटाटे मी पूर्णपणे असे मॅश करून घेतलेले आहेत। आता आपण या बटाट्यामध्ये जी आपण बारीक केलेली शिमला मिरची होती ती घालणार आहोत। एकदम बारीक अशी करायची आहे, मिक्सरला लावायची नाही आहे, हातानेच आपण अशी तिचे एकदम बारीक बारीक क्यूबसारखे तुकडे करून घेऊया। आता आपण जे मसाले घेतले होते ते सर्व मसाले आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत, जेणेकरून बटाटे आणि शिमला मिर्चला असे चांगलेपणे मसाले लागून होतील। मसाले घालून झाल्याच्या नंतर आपण जो ब्रेड घेतलेला आहे त्याचे मी हातानेच असा चुरा करून घेतलेला आहे। हा ब्रेडचा चुरा आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत। ब्रेड ह्यासाठी की नुसते फक्त बटाट्याचे चीज बॉल्स बनवले आणि ते तेलात सोडले तर कधी कधी ते पूर्णपणे तेलामध्ये असे विरघळून जातात, त्यामुळे इकडे आपण ब्रेडचा वापर केला आहे। जर तुम्हाला ब्रेडचा वापर नसेल करायचा तर तुम्ही रव्याचा सुद्धा वापर करू शकता। इथे आपण जे मिश्रण बनवलेलं ते पूर्णपणे असं मिक्स करून झालेलं आहे। आता मी ह्याच्यामध्ये असं थोडीसं ग्रीनिशसाठी म्हणून मी ह्याच्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे, ही ऑप्शनल आहे, तुम्हाला जर नसेल घालायची तर तुम्ही नका घालू। ह्याच्यामध्ये आपण किसलेला गाजर किंवा बीट याचासुद्धा वापर करू शकतो, मी इथे फक्त शिमला मिरचीचा वापर केलेला आहे। सर्व मिश्रण आपलं एकजीव करून झालेलं आहे। आता ह्या मिश्रणाचे आपण छोटे छोटे असे बॉल्स करून घेणार आहोत। चीज म्हटलं की लहान मुलांना खूप आवडतं, हे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे। तुम्हाला मंडळी जर माझी रेसिपी आवडली तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला, संचिता's टेस्टी कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका। तुम्ही पाहू शकता मी इथे हातावर एक असा गोळा घेऊन त्याला असं आपण पिठाचा गोळा कसा हे करतो तसं घेऊन त्याच्यामध्ये मी आता एक चीजचं क्यूब्स टाकणार आहे। तुम्ही कुठलाही चीज वापरू शकता ह्याच्यामध्ये। मी ह्याच्यामध्ये मोझरेला चीजचं क्यूब्स घेतलेलं आहे। अशी छोटी अशी वाटी बनवून मग पूर्णपणे आपण त्याचा लाडू कसा आपण गोळा करतो तसं पूर्णपणे आपण त्याला हलक्या हाताने असं त्याचा पूर्णपणे गोळा करून, जेणेकरून चीजचं क्यूब बाहेर येणार नाही आहे।
अशा प्रकारे मी हे सर्व गोळे करून घेणार आहे, चीज बॉल्स बनवून घेणार आहेत। तुम्ही पाहू शकता इकडे मी सर्व असे चीज बॉल्स असे वड्यांसारखे लाडूप्रमाणे असे गोल गोल असे वळून घेतले आहेत हातावर। आता आपण ह्यांची कोटिंग करूया। मी इथे जो कॉर्नफ्लेक्सचा चुरा घेतलेला होता त्याच्यामध्ये आता मी हे सर्व एक एक करून असे पूर्णपणे त्यांना कोटिंग करून घेणार आहे। जर तुमच्याकडे कॉर्नफ्लेक्स नसेल तर तुम्ही ब्रेडचा चुरासुद्धा वापर करू शकता। जे किनार असतात ते मिक्सरला लावून त्याच्यामध्ये सुद्धा हे घोळून घेऊ शकता। काही जण कॉर्नफ्लोअरच्या पाण्यामध्ये असे डीप करून मग कॉर्नफ्लेक्सचा चुरा असा त्याला लावून घेतात। मी असंच सुद्धा लावून घेत आहेत। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा हे। आपण आता हे सर्व एक एक घोळून घेऊया आणि सर्व असे आपले चीज बॉल्स रेडी करून घेऊया। इथे मी सर्व चीज बॉल्स कॉर्नफ्लेक्समध्ये असे पूर्णपणे डीप करून असे घेतलेले आहेत। दिसायला पण किती असे वरून गोल्डन असे अप्रतिम दिसत आहेत। खायला मग काय असतील चव असेल असे एकदम अप्रतिम अशी याची चव लागणार आहेत। आता इकडे आपले जे चीज बॉल्स आहेत ते मी रेडी करून घेतलेले आहे। आता आपण गॅसवर तेल असे गरम करून घेणार आहोत। मी इथे गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये मी आता तेल वतून तेल तापवून घेणार आहोत। मंडळी तुम्ही सुद्धा ही डिश नक्की ट्राय करा, तुमच्या मुलांना खूप आवडेल, तसेच मोठ्यांना सुद्धा ही डिश नक्की आवडेल। चहासोबत संध्याकाळचा आपण हा नाश्ता बनवू शकतो। असं खूप मस्त लागतात खायला सुद्धा, चवीला सुद्धा एकदम अप्रतिम असे लागतात हे चीज बॉल्स। घरच्या घरी बाहेरचे खाण्यापेक्षा घरीच बनवून खाल्ले तर खूप अप्रतिम असं आपल्याला हे चीज बॉल्स लागतात। मी इथे आता कढईमध्ये तेल वतलं आहे, जास्त नाही एकदम थोडंसं असं तेल घेतलेलं आहे। एकदम असे डीप फ्राय करायचे नाही आहेत जास्त तेलामध्ये, थोडंच असं एक वाटी मी इथे तेल घेतलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये एक एक करून हे जे चीज बॉल्स बनवलेले आहेत ते आपण त्याच्यामध्ये सोडूया। पाहू शकता मंडळी इकडे आपलं तेल गरम झालेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये चीज बॉल सोडूया। लगेचच एकदम गॅस फ्लेम असा हाय ठेवायचा नाही आहे, मीडियम असा ठेवायचा आहे, नाहीतर जे आपले वरती कॉर्नफ्लेक्सचा जो कोटिंग आहे ते लगेच जळून जाईल आणि आतमधून पूर्णपणे असे कच्चे राहतील चीज बॉल्स आणि तसेच मेल्टसुद्धा नाही होणार आतलं चीज। त्यामुळे जे आपल्या आतल्या भाजी आहे कॅप्सिकम आहे ती पूर्णपणे थोडीशी अशी शिजली पाहिजे, फ्राय झाली पाहिजे। त्यामुळे आपण मीडियम फ्लेमवर ह्यांना असे गोल्डन असे फ्राय करून घेणार आहेत। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा, खूप अप्रतिम अशी ही रेसिपी आहे आणि आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, संचिताज टेस्टी कॉर्नर या यूट्यूब चॅनलला। आणि तुम्हाला ही रेसिपी आपली कशी वाटली नक्की कमेंट करा। आता आपण सर्व चीज बॉल असे गोल्डन असे फ्राय करून घेणार आहेत। कुठल्याही प्रकारचे या गोल्डन बॉल्स असे तुटत नाही किंवा चीज ह्यातलं बाहेर असं येत नाही, त्यासाठी आपण त्याच्यामध्ये ब्रेड घेतलेला आहे। नाहीतर असं नॉर्मल असं बटाट्याचे बनवले तर कधी कधी ते मी मगाशी सुद्धा सांगितलं की ते तेलामध्ये असे पूर्णपणे तुटून असे पूर्णपणे पसरून जातात। इथे आपले चीज बॉल्स असे गोल्डन असे तयार झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता चीज बाहेर नाही आलं आहे, तसंच एकही चीज बॉल्स असा तुटलेला नाही आहे। आपले चीज बॉल्स तयार झालेले आहेत। आता आपण त्यांना ताटलीमध्ये काढून घेऊया। इथे आपले चीज बॉल्स सगळे असे मस्तपैकी गोल्डन फ्राय झालेले आहेत। 5 मिनटं ह्यांना आपण गोल्डन फ्राय करून घेऊन आता मी ह्यांना ताटलीमध्ये काढून घेणार आहे। बघा दिसायला पण किती असं वाटत आहेत ना मार्केट स्टाईलसारखे चीज बॉल्स। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा, काही अडचण नाही आहे, बनवायला पण एकदम सोपे, वरून पण एकदम असे कुरकुरीत असे हे आपले चीज बॉल्स इथे रेडी आहे। आता मी सर्व चीज बॉल्स इथे एक एक करून असे फ्राय करून घेते। तुम्ही बघू शकता मंडळी आपले सर्व चीज बॉल्स इथे रेडी आहेत, किती मस्त असे दिसत आहेत आणि तुम्ही बघू शकता किती गरम गरम असे बघा चीज पण आतून असे एकदम बरोबर खेचलं जात आहे, त्यामुळे किती दिसायला पण ते अप्रतिम लागत आहे। तसेच चवीला सुद्धा असे खूप यमी असे लागतात हे चीज बॉल्स। किती ताणलं तरी ते चीज बघा किती मस्त असं वाटतंय। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि संचिताज टेस्टी कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा।